मिसळ कट्टा अजून एक मिसळचा जॉईंट. पत्ता सांगायचा झाला तर इकडे आहे राजाराम ब्रिज या बाजूला आणि या बाजूला आहे कमिन्स कॉलेज आणि या दोघांच्या मध्ये हा आपला जॉईंट आजचा मिसळ कट्टा. तर इथे वेगळाच मेनू बघायला मिळाला. काळा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, कढी वडा आहे आणि पुरी मिसळ आहे. असा एक वेगळाच मेनू. कधी पुरी मिसळ हो ऐकलं होतं, पण कढी वडा मिसळ हा प्रकार पहिल्यांदाच ऐकतो आहे. तर आज नक्की काय खायचं यातनं या बोर्डवरनं ते मी आता बघतो, जाऊन ठरवतो आणि तुम्हाला सांगतो काय काय मजा आली आज हे सगळं करताना. हां, तर आलो आहे मिसळ कट्ट्याला. तर मिसळचं प्रायमर परत एकदा, मागच्या वेळेस लोकांनी सांगितलं की मिसळचं प्रायमर सांगत जा तुम्ही, तर मग ते प्रायमर परत एकदा. मिसळच्या मेन इन्ग्रेडियंट्समध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे उसळ किंवा स्प्राउट्स. त्याच्यानंतर एक फरसाण टिपिकल त्याच्यामध्ये घातला जातो. काही बटाट्याचे लेयर्स असू शकतात, बटाट्याची भाजी केलेली किंवा कच्च्या बटाट्याच्या काही ठिकाणी टाकतात इन्ग्रेडियंट्स. त्यानंतर इंडियन स्पायसेस म्हणजे जे भारताच्या सगळ्या जगामध्ये फेमस आहेत ते सगळे स्पायसेस, आणि ते स्पायसेस कोणते आहेत त्याच्यावरती त्या मिसळचा टाईप. फॉर एक्झाम्पल सगळे ब्लॅक टाईपचे जर आपण वापरले, म्हणजे काळा मसाला जर वापरला तर काळा मसाल्याची ग्रेव्ही करून काळ्या मसाल्याची मिसळ तयार होते. आपण जर मिरची जास्त वापरली आणि काळे मसाले कमी डॉमिनंट असतील तर त्यावेळी ती लाल रंगाची, म्हणजे त्याला आपण संकेश्वरी वापरतो, टिपिकल काश्मीरी वापरतो लाल रंग येण्यासाठी, म्हणून ती झाली लाल मिसळ. आणि काही लोकांचं कढी मिसळ लहान मुलांसाठी तोही प्रकार करतात. त्यानंतर पुण्यातली फेमस वैद्यांची जी पहिली मिसळ समजली जाते ती आहे हिरवी मिसळ. त्याला हिरवं वाटण आहे सगळं, त्याला काळे मसाले नाहीत, त्याला लाल मसाले नाहीत, हिरवं वाटण केलं जातं. आणि आजकाल वेगळ्या प्रकाराने नॉनव्हेज मिसळ पण चालवण्याचं ऐकलं आहे. मग त्यात बार्बेक्यू मिसळ आणि हे ते टाईप्स आपण सगळेजण ऐकतो. आपण जिथे आज आलेलो आहे त्यांच्याकडे दोन टाईप्स प्रॉमिनंटली मला ऐकायला मिळाले. एक म्हणजे काळी मिसळ, म्हणजे काळ्या रश्श्याची मिसळ, त्याचा बेस जो आहे तो काळा मसाला आहे. आणि दुसरी जी आहे ती लाल रश्श्याची, म्हणजे त्यात टिपिकली मिरची जी आहे ती प्रिडॉमिनंट असणार आहे. तर कॅलरीजचा विचार केला हो. आणि एक टाईप राहिला म्हणजे आजकाल जैन मिसळ ती पण उपलब्ध आहे आणि उपवासाची मिसळ म्हणून प्रकार अवेलेबल आहे. तर आता ते जैन मिसळ आणि उपवासाची मिसळचा अजून काही योग आलेला नाही आहे. थोडासा आजचा जो योग आहे काळा आणि लाल तो पण बघूया की कसं वाटतं आहे. कॅलरीजसाठी जर विचार केला मिसळचा तर साधारणपणे 300 ते 400 कॅलरीज, म्हणजे एक पावाची जोडी जी काय मिळेल किंवा पावाचं जे मिळेल त्याच्यावर कन्सिडर केलं घेऊया की याची काउंटिंग तेवढं होतं. त्याच्यानंतर तर्री हा मिसळचा जीव, म्हणजे तर्री म्हणा, रस्सा म्हणा, त्याला काही लोक सॅम्पल म्हणतात, काही लोक कट म्हणतात, जे काही नाव प्रत्येक प्रदेशामध्ये वेगळं वापरलं जातं, पण तो म्हणजे मिसळची जान, जी काही चव येते मिसळला ती सगळी त्या तर्री रस्सा जे काय त्याच्यामुळे येते. आणि महत्त्वाचं म्हणजे जो कुरकुरीतपणा राहिला पाहिजे. नेहमी सांगतो की खाण्यामध्ये जेवढा क्रंच पाहिजे, म्हणजे सॉफ्ट काही पदार्थ पाहिजेत, काही क्रंची पदार्थ पाहिजेत तुमच्या मिसळमध्ये. तर काही तुम्हाला असे पटकन चावता येतील आणि काही असे हार्ड चावता येतील. त्यामुळे ती सॅटिस्फॅक्शन लेवल जी आहे ती तुमची खाण्याची वेगळ्या लेवलला जात असते. आपण जर फ्लॅट काहीतरी खाल्लं, फॉर एक्झाम्पल नुसताच उपमा खाल्ला तर तो ठीक लागतो, काही वाईट नाही. पण त्यात जर चुकून शेंगदाणे टाकले असतील तर तो क्रंची, म्हणजे सॉफ्टी क्रंची तो चांगला लागतो. त्यावर शेव टाकली क्रंची अजून, तर त्याची एक टेस्ट आणि एक खाण्याचं सॅटिस्फॅक्शन लेवल आपली वर जाते. सो क्रंच पार्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे मिसळमध्ये. त्यामुळे जी बऱ्याच ठिकाणी मिसळ मिक्स करून देतात ती लगेच इमिजिएट सॉगी होते आपल्यापर्यंत यूज. तर माझं सगळ्या मिसळ करणार नाही म्हणणं आहे की तुम्ही शक्य तितकं वेगळं द्या, आपल्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे आणि सॉफ्टनेस किंवा कशी पाहिजे त्यामुळे लोक आपले मिक्स करून घेतील. ते प्रीमिक्स करून आणू नका. ऑफकोर्स त्याला पण ते भांडी वापरा वगैरे सगळ्या कटकटी आल्याच, ते सगळे गोष्टी वाढतील, पण मग टेस्टची जी काही मजा आहे ती मिसळ खाणाऱ्यांना मिळू शकेल. आता मिसळ 3 प्रांतात सगळ्यात जास्ती हे समजले जाते प्रॉमिनंट आहे. म्हणजे एक पुणेरी मिसळ, तर मी पुण्याचा म्हणून पहिले पुणेरी मिसळ, मग नाशिकची मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ. त्यानंतर मग जसे प्रत्येक भागामध्ये मिसळ पुढे प्रसार होत गेला तर त्या ठिकाणचे जे मसाले आहेत प्रॉमिनंट ते मसाले त्यामध्ये ॲड करून त्या भागाची त्याला चव आली.
तर संकेश्वरी वगैरे हे जवळ असल्यामुळे कोल्हापूरला तिकडच्या ज्या मिसळ बघितल्या तर काळ्याचं प्रमाण नाही आहे, तिथे लालचं प्रमाण जास्त आहे. आणि नाशिक साईडला बघितलं तर लालचं प्रमाण कमी आहे, तिकडे काळ्या मिसळी जास्त मिळतात. पुणेरी मिसळ ही बॅलन्स्ड आहे, म्हणजे धडक खूप तिखट अशी नाही आणि खूप सॉफ्ट आहे अशी नाही. तर प्रत्येक ठिकाणी गेलो मिसळ जॉईंटला की 3 प्रकार आपण त्यांना ते लोक सांगतात आपल्याला. एक तर एकदम सॉफ्ट मिसळ आहे आमच्याकडे, एक मीडियम मिसळ आहे आणि एक जहाल मिसळ आहे. तर ते तुम्हाला कुठली आवडते, तुमची टेस्ट बड किती डेव्हलप्ड आहे त्याप्रमाणे तुम्ही ती ऑर्डर करायला पाहिजे. आता मी या ठिकाणी आलेलो आहे, मी जे ऑर्डर करणार आहे त्यामध्ये काळी मिसळ ऑर्डर करणार आहे आणि त्यांना एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही आम्हाला थोडासा लाल कट जो आहे त्याचा रस्सा तो पण द्या, म्हणजे आम्हाला दोन्ही टेस्ट करता येतील. आत्ता आज ते कढी मिसळ ते खाण्याचा आत्ता तर काही मूड नाही आहे. या 2 मिसळनंतर ते कढीचं टेस्टही लागणार नाही आहे अशी काही खास वेगळी. सो आत्ता पहिल्यांदा मी त्याच्यामागे जातो. आता मिसळचे टिपिकल इन्ग्रेडियंट्स एक वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे असतात, पण बेसला आपण बघितलं तर मटकीची एक उसळ त्यामध्ये घेतली जाते. ती बेस लेअर आपण त्याचा पकडूया. त्यानंतर त्याच्यावर बटाट्याची भाजी टाकतात, म्हणजे तयार केलेली फोडणी दिलेली भाजी असते. काही ठिकाणी थोडी कच्ची पण भाजी असू शकते. त्याचा परत ते पूर्ण शिजलेली नसते, थोडी करकरीत ते भाजी असते. त्यानंतर चिवडा असतो त्याच्यामध्ये किंवा फरसाण असतो टेस्ट देण्यासाठी त्याला म्हणून. बऱ्याच ठिकाणी पोहे पण असू शकतात त्याच्या ह्याच्यामध्ये, की परत तो जो काही सॉफ्टनेस द्यायचा त्याला मिसळीला तो देण्यासाठी पोहे पण त्यामध्ये टाकतात. आणि क्रंच देण्यासाठी चिवडा किंवा मग फरसाण यापैकी एक चॉईस किंवा कधी दोन्ही टाकतात. काळजी फक्त एवढी घेतली असायला हवी की त्यात गोड काही नको. काही ठिकाणी गोड फरसाण असतो, चिवड्यामध्ये गोड इन्ग्रेडियंट्स असतात, त्याची काही मजा येत नाही खाताना. आणि मिसळमध्ये काय मध्ये जसं गोड काहीतरी लागलं तर ते काय मिसळ नाही वाटत शकत. त्यानंतर त्याला ऑनियन काही लोक टाकतात, म्हणजे आपल्या कांदा टाकतात, त्याच्यावर टोमॅटो टाकतात आणि कोथिंबीर तर ती गरजेचीच आहे वरून टाकायला. आता ह्या सगळ्याचं हे काय आहे, कोथिंबीर आणि कांदा वगैरे या गोष्टींचं फायबर्सच पाहिजेत त्यामध्ये, म्हणजे फायबर्ससाठी या गोष्टी टाकल्या जातात. शेवटी एक तर्री आणि एक पाव. त्या पावाचे आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे लादी पाव असतो किंवा स्लाईसचे ब्रेड असतात. तर प्रत्येक ठिकाणी त्या जागेच्या प्रथेनुसार, अवेलेबिलिटीनुसार, लोकांच्या आवडीनुसार या गोष्टी बदलत राहतात. तर आपण आता इथे आलो आहे, इथे आपण बघूया यांच्याकडे काय काय बाय डिफॉल्ट येते. मी त्यांना काही सांगणार नाही, आमच्याकडे खास इन्स्ट्रक्शन्स, आणि तुम्हाला जे इथे दिसणार तेच तुम्हाला इथे त्यावेळेला मिळणार आहे. तर मी काही वेगळे इन्स्ट्रक्शन्स देणार नाही आहे. सो बघूया आता काय काय येतं ते. मी नेहमी सांगतो की मिसळ जर खायची असेल तर अधिक 12 तास काही खायचं नाही माणसाने. कारण आपल्या जिभेवरचे जे काही घाणेंद्रिय आपण ज्याला म्हणतो ते तुमच्या अतिशय सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक टेस्ट ही व्यवस्थित कळली पाहिजे. ती जर कळायची असेल तर 12 तास आधी काही खायचं नाही. इनफॅक्ट कुठेही पार्टीला वगैरे जायचं असेल, कुठे टेस्ट करायचं असेल तर 12 तास तुमची जीभ अतिशय क्लीन पाहिजे. सो मी स्वतः काल रात्री 9पासनं आता वाजले 3 साधारणपणे तर काही खाल्लेलं नाही आहे, कारण मला मिसळ टेस्ट करायची. मिसळ टेस्ट करायचे बेसिक एथिक्स पाळावे लागतात, तर हा एथिक मी फॉलो केलेला आहे. टेस्ट बड्स हा जो इंग्लिशमध्ये शब्द आहे, तर त्याला मराठीमध्ये जो काही शब्द रिप्लेस करतो तो म्हणजे मला रिसेंटली कळला, म्हणजे काही महिन्यांपूर्वी, तो म्हणजे चवकळ्या म्हणजे टेस्ट बड्स. सो माझ्या टेस्ट बड्स आता मी ॲक्टिव्ह करून ठेवलेले आहेत. इथे मी बघतो आहे की हा जो आला आहे हा लाल रंगाचा असा इथे कट म्हणूया आपण त्याला. हा इथे काळ्या रंगाचा. मी त्यांना रिक्वेस्ट केली की द्या, याचा तुम्ही जे काही ऑर्डर कराल ते तुम्हाला डेफिनेटली देतील ते. इथे मध्ये मिसळ आहे, जो बेसिक इन्ग्रेडियंट जो असतो तो, आणि नो फ्रिल मिसळ आहे, म्हणजे उगाच काहीतरी भरपूर टाकून ठेवले अशातला काही प्रकार नाही आहे. मला पोहे नाही दिसत आहे त्याच्यामध्ये. इथे बटाटा असतो आपल्याकडे, बटाट्याची भाजी, तसं पण काही प्रकार नाही आहे. आणि ही जी वाटी आहे याच्यामध्ये इनफ आपली उसळ जी केलेली असते ती आहे, आणि बरोबर कांदा एक दिलेला आहे आणि लिंबूची एक फोड दिलेली आहे. बरोबर हे पावाची पेयर आहे, आणि हा जो पाव आहे हा लादी पाव आहे. तर आता मी सुरुवात करतो या सगळ्यामध्ये. आधी थोडासा वास, काळ्या मसाल्याचा वास, आपल्याकडे काळा मसाला म्हणून जो काही प्रकार करतात याच्यामध्ये धणे असतात, काही प्रमाणात जिरे असतात, काही प्रमाणात शहाजिरे एक टिपिकल टाकले जातात, त्यात मिरी असते, त्यामध्ये जावित्रीची फुलं असतात. तशातले काही याच्यामध्ये मला स्मेल येत आहेत.
कदाचित माझं बायस्ड ओपिनियन असू शकतं हे. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे काही सेन्सेस आहेत त्याप्रमाणे कळू शकेल यात काय. काही लोक याच्यामध्ये बडीशिपचा पण एक बारीक पार्ट टाकतो, तो अतिशय बंडल लागतो अशी मिसळ. तर मला तरी तो बडीशिपचाही आवडत नाही. त्याच्यामध्ये तिळाचा एक बेसिक हे टाकला जातो कूट करून, त्याच्यामध्ये एक वेगळीच चव येण्यासाठी. आता मला याच्यात तसं काही वाटत नाही की तिळाचं हे असेल, मे बी डीप इन्ग्रेडियंट असेल किंवा अगदी कमी क्वांटिटीमध्ये तीळ टाकलेला असेल, असू शकतो. लाल जो आहे त्यात तेलाचा तवंग इनफ जो काही पाहिजे तेवढा आहे. आणि लाल याच्यात परत बेसिक मसाले टाकलेले आहेत आणि रंग येण्यासाठी म्हणून मिरची, आणि चव अजून बघितलेली नाही आहे पण त्यासाठी पण काहीतरी मिरची असणार आहे. तर मी एक ट्राय करतो. सगळ्यात पहिल्यांदा तो सगळ्यात पहिले हा जो काळा रस्सा आहे तो ट्राय करतो. आपली पद्धत माहिती आहे, आधी थोडंसे घ्यायचा आणि चमच्याने आधी टेस्ट करायचा. झटका वगैरे प्रकार नाही आहे, प्रॉपर मिसळ जशी पाहिजे तशी मिसळ आहे. मसाला ओके लेवलला आहे, खूप स्ट्रॉंग नाही आहे, मिडियम आणि बेसिकच्या मधला आत्ता मला हे दिलेलं आहे. मी परत एकदा टेस्ट करतो, माझ्याकडनं काही मिसआउट होते का बघतो. वाटते हे जरा हलवून पण घेतलं पाहिजे, म्हणजे कुठं काही खाली बसलं असतील इन्ग्रेडियंट्स तर ती चव हे करण्यासाठी म्हणून. सो एक तेलाचा तवंग आहे याच्यावरती आणि मसाले दिसत आहेत. खोबऱ्याचे हे बारीक शेड्स आहेत त्यात टाकलेले, काही लाल बघतो. मटकीचा एक जो स्वाद आहे तो दोन्हीमध्ये उतरलेला आहे. मटकीचं बेसिक जे काही टेस्ट येते ती, आणि लाल ही खूप वेगळी लागते अशातली काही गोष्ट नाही आहे. टिपिकल जेवढी असायला पाहिजे लाल मिसळचं टेस्ट तेवढी व्यवस्थित आहे. आता फरसाण आणि चिवडा वगैरे काय ते बघतो. कोथिंबीर दिसते बारीकशी टाकलेली. क्रंच चांगला आहे. उसळ मटकी परत जेवढी ॲप्रोप्रिएट पाहिजे तेवढी शिजलेली आहे. एकदम शिजलेली असते अशी लेचीपेची तशी नाही आहे, एकदम करकरीत पाहिजे तशी नाही आहे, मीडियम जशी पाहिजे तशी एक्झॅक्टली आहे. बाकी कांदा आणि लिंबू आहे. आता मी ह्याला सुरुवात करतो, पण परत एकदा मिसळची टेस्ट मला कळणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जिभेच्या टिपवरती. 2-3 घासानंतर ती इथे कळायला लागणार आहे, 5-7 घासानंतर ती इथे कळायला लागणार आहे, आणि त्यानंतर मात्र ती अन्ननलिकेमध्ये कळायला लागेल. आणि मग परत एकदा मिसळचा दर्दी म्हणजे काय मला माहिती आहे की हा त्रास मला होणार आहे, इथे मला तिखट लागणार आहे, पण मला त्याचा आनंद सापडणार आहे. त्याला आपण दर्दी मिसळ खाणारे लोक म्हणतो. सो बघूया आज आपल्याला काय हवा तो दर्द ही मिसळ देऊ शकते ते. सुरुवात करतो आहे काळा रस्सा टाकून. माहितीच आहे की मी एका साईडला काळा रस्सा टाकून हळूहळू खायला सुरुवात करतो. पूर्ण मिसळ सॉगी करायची ते काही मजा येत नाही खायला. क्रंच आपलं बेसिक रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक गोष्टीची इंडिव्हिज्युअल टेस्ट लागली पाहिजे. सो हा कांद्याचा क्रंच, हा मिसळ उसळ टाकतो थोडीशी मी, आणि आता मिक्स केल्यावरती हे सुरू करतो. मला हवे त्या प्रमाणात मिक्स करण्याचा मला इथे चान्स आहे, कारण इन्ग्रेडियंट्स वेगळे वेगळे येतात. बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट एक डिश येते त्यात सगळं टाकलेलं असतं, आपल्याला काही चॉईस नसतं किती पाहिजे कसं पाहिजे, डायरेक्ट सॉगी होऊन जातं. ते नाही, इथे एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी येते. हे घास खाऊन बघतो, जे काळा रश्श्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते प्रॉपर लागत आहेत, जिभेच्या टिपवरती सेन्स होत आहेत. अजून तरी मिडल घशापर्यंत काही तसा दाह झालेला नाही आहे किंवा एक शॉक बसतो टेस्ट बर्डला, तसा अजून तरी शॉक बसलेला नाही आहे असं काही. मी अजून खातो. रस्ता घेताना एक नेहमी अशी गोष्ट जी आपण वरचाच घेतो
पण दर वेळेला रस्सा घ्यायचा असेल तर तो प्रॉपर ढवळून मग तो घेतला पाहिजे. कारण बरेचसे इन्ग्रेडियंट्स खाली बसतात. आपण सगळे भौतिकशास्त्र वगैरे शिकलेलो आहेत, त्यामुळे मसाल्यातले बरेचसे इन्ग्रेडियंट्स खाली बसतात. ते टाळण्यासाठी आपल्याला दरवेळेला रस्सा घेताना पूर्ण ढवळायचा आणि मग त्याच्यावर जो काही येईल तो वरचा पार्ट घ्यायचा. दुसरा पार्ट डिश फिरवतो आणि आता लाल रस्सा जो आहे त्याने स्टार्ट करतो. लाल रस्सा काळ्या रस्स्याची आता प्रॉपर जिभेच्या बॉर्डरनी जाणीव व्हायला लागलेली आहे. हे प्रॉपर म्हणजे मिसळ चढते, जसं मी नेहमी म्हणतो मिसळ रिव्ह्यू करताना, तसं ही मिसळ आता हळूहळू चढायला लागलेली. सो आता लाल प्रकार कोल्हापूर साईडच्या टाईप. कोल्हापुरी नसावा हा प्रकार, कारण त्याचा एक वास येतो वेगळा कोल्हापुरी मसाल्याचा. लसूण आणि याचा प्रिव्हिटामिंट यूज केला असतो, तसा नसावा. नाही, प्रॉपर वेगळं. त्यामध्ये खोबऱ्यासारखी एक वेगळी तेलाची चव आहे का कसली चव आहे ते कळत नाही, पण फार छान टेस्ट आहे याच्यामध्ये. रिव्ह्यू करतानाचा एक प्रॉब्लेम नेहमी असतो की खायचं का रिव्ह्यू करायचा, खायचं का फीडबॅक द्यायचा. हे दोन्हीचा बॅलन्स साधायचा म्हणजे जरा अवघड प्रकार आहे. ते तुर्तास त्यांना कॅमेरा हँडल करण्यानंतर काहीच करता येत नाही. ते नुसतेच बघतात, त्यांना खाता येत नाही. कॅमेरा हँडलला करायचा असतो. मी आत्ता पाव ॲड करत नाही आहे, कारण बेसिक टेस्ट जी आहे पाव टाकला की ते ॲप्सा होऊन जाते पावामध्ये, मग तो माइल्ड होऊन जाते प्रकार. मी पाव खाण्याचा टाळतो आहे आत्ता. नंतर ऑफकोर्स मी पाव पण ट्राय करणार आहे. मला लालपेक्षा काळा मसाला जास्त आवडला. काळ्याची जी टेस्ट आहे ती जास्त चांगली आहे. मसाले जर रोजच्या रोज फ्रेश ग्राइंड केले तर जास्ती चांगलं पडतं असं मला वाटतं. करून ठेवले मसाले तर दिवसाच्या म्हणजे तासा गणिक मसाल्याची टेस्ट डाऊन होते. तर हे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दिसत आहेत फ्रेश. आज सकाळी केले आहेत असं काही नाही वाटत आहे, पण रिसेंटली केल्यासारखे दिसतात हे मसाले आत्ता. नाही, मला नाही वाटत ही मिसळ मला इथे त्रास देईल इथपर्यंत काही होईल, किंवा अजून आनंदलिकेत काही त्रास होईल, किंवा उद्या पण काही त्रास होईल, रात्री जळजळ होईल, अशातला काही प्रकार नाही. एक सोबर मिसळ ज्याला आपण म्हणून तशी सोबर मिसळ आहे. आणि याची मॅनेजमेंट आता 1 डिसेंबरला चेंज झालेली आहे. आणि त्यांची जी ओरिजिनल टेस्ट आहे त्यांनी इकडे आणलेली आहे. बार्शीला त्यांचं मोठं आउटलेट आहे आणि त्यांनी तिकडचे सगळे ते रिप्लिकेट करायचं आता सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी आता मला सांगितलं की आम्ही स्विगी आणि झोमॅटोला पण लवकरात लवकर अटॅच करतो आहे स्वतःला. सो कर्वेनगर एरियातले लोक ही मिसळ घरी पण मागवू शकतील. सो मी आता माझं काम कंप्लीट करतो. अशा रीतीने मिसळ संपलेली आहे आणि फायनल रिव्ह्यू म्हणजे छान मिसळ आहे. मिसळ संपल्यानंतर आता जिभेच्या सगळ्या ठिकाणी प्रॉपर जाणीव होते, पण आता इतकी होत नाही आहे की त्याचा त्रास होईल. म्हणजे यू कॅन इझिली इट. हॅपी टाईप ऑफ ही मिसळ आहे. आणि इथे हे तांब्याच्या भांड्यामध्ये आता मी पाणी पिणार आहे. तांब्याला मस्त एक वास येतो, सुगंध म्हटलं पाहिजे पुणेरी भाषेमध्ये. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी. तर कर्वेनगर एरियामध्ये ही एक छान मिसळ आहे. एक छान वेळ घालवण्यासाठी जागा आहे. जागा छोटी आहे आणि कोझी टाईप आहे. टेस्ट डेफिनेटली यस चांगली आहे. तर हां, मागच्या वेळेस राहिलं, यावेळेला एक मूव्ही मी सांगणार आहे चवीशी रिलेटेड, म्हणजे चव या शब्दाशी रिलेटेड. मूव्हीचं नाव आहे फ्लेवर्स. मी खाली लिंक टाकेल, इथे एक पोस्टरचं हे पण टाकेल. तर फ्लेवर्स हा मूव्ही सगळ्यांनी बघा आणि कॉमेंट करा की तो मूव्ही कसा वाटला. ॲज वेल एज कॉमेंट करा की हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला. यावेळेस डोळ्यातनं पाणी आलेलं नाही आहे, ठसका लागलेला नाही आहे, सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. सो लेट सी. बरं, मूव्हीचं नाव परत सांगतो. फ्लेवर्स नावाचा मूव्ही आहे, इंग्लिश कॅटेगरीमध्ये, हिंदी प्लस इंग्लिश.